हॅलो हाय वेलकम टू व्हॉट्स हॉट ठाणे. मी आरती. आतापर्यंत तुम्ही ओळखतच असाल. सो आज आपण एक्सप्लोअर करणारे एक आईस्क्रीम आणि कॉफी शॉप. नॉट कॉफी शॉप नाही म्हणता येणार, पण अ कॅफे, पण अ आईस्क्रीम ब्रँड. हा ओरिजिनल ब्रँड केरलाचा आहे जो 2021ला त्यांनी लॉन्च केलेला आणि आता ह्याचं फर्स्ट आउटलेट आपल्या ठाण्यामध्ये आलेलं आहे. सो ते मी तुम्हाला सांगणार आहे. इकडे तुम्हाला प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक असे हेल्दी आणि गटला तुमच्या म्हणजे पोटासाठी तुमचे चांगले असणारे आईस्क्रीम्स मिळणार आहे. कारण बाकीचे आईस्क्रीम आपल्याला माहीत नसतात. सो नो, बाकीच्या ब्रँडचं असं नाही, पण आपण काय आईस्क्रीममध्ये खातोय, किती प्रमाणात शुगर खातोय किंवा किती प्रमाणात पाम ऑइल खातोय हे आपल्याला कधीच कळत नाही. सो हे दे आर क्लेमिंग की यांचं आईस्क्रीम हे तुमच्या गटसाठी तुमच्या हेल्थसाठी खूप चांगलं असणार आहे. सो आता आपण ते बघणार आहोत. सो त्यांचंच मी आता कॉफी घेते, पण आता मी तुम्हाला सांगते की आपण कुठे आलो. ओके, सो आपण आलेलो आहे जसं तुम्ही बघताय मर्सलीज आईस्क्रीम्सला. याला त्यांनी ते जे तुम्ही बघताय कॉफी, दॅट इज साऊथमध्ये कॉफी शॉप किंवा कॉफी हाऊसेसला अशाप्रमाणे प्रोनाऊन्स केलं जातं. सो म्हणून त्यांनी मर्सलीज आईस्क्रीम आणि कॉफी असं दोन्ही ह्याच्यात ठेवलेलं आहे टू मेंटेन द साऊथ इंडियन लिंगो. पण हे लोकेटेड आहे हिरानंदानी इस्टेट. सो तुम्ही बघू शकता की हे मेन एंट्रन्स आहे इस्टेटचं आणि अगदी लांब नाही आहे. हार्डली इथून 100 किंवा 200 मीटरवरती आपलं मर्सलीज आईस्क्रीम आहे. सो आता आपण एक्सप्लोअर करूया की आपण इथे काय काय करणार आहे. त्यांच्याकडे खूप फॅन्सी असे संडेज आहेत. नंतर मिल्कशेक आहे, जे बनाना मिल्कशेक मी तिथे. नंतर खूप युनिक कॉम्बिनेशन आहेत लाईक चिकू आणि चॉकलेट. सो चला बघूया आपण इथे काय काय आपल्याला मिळणार आहे. त्यांचं क्यूट लिटल स्टोर आहे. मस्त पेस्टल पिंक आणि पेस्टल येलो कलरच्या थीममध्ये. नंतर आईस्क्रीम बघूया पहिले की त्यांच्याकडे हे स्विगी आणि झोमॅटोवर सुद्धा आहे. आणि विथ द शेक्स अँड संडेज त्यांच्याकडे डिरेक्टली इटेबल आईस्क्रीम सुद्धा आहे, जे तुम्ही आपण फॅमिली पॅक किंवा कोन्स किंवा स्टिक्स असतात. ओके, सो ह्याच्यामध्ये आता आपण बघतोय की त्यांच्याकडे फॅमिली पॅक्स आहेत. हा आहे मँगो, स्ट्रॉबेरी आहे. ओके, सो फॅमिली पॅक्स आहेत. नंतर कोन्स आहेत. पॅशन फ्रूटच आहे. किवी आहे विच इज युनिक. त्याच्यानंतर कसाटा सुद्धा आहे. पुट्टू आईस्क्रीम काहीतरी, हे मला युनिक दिसतंय, हे वेगळं आहे. ह्याच्यामध्ये लिहिलं आहे पिस्ता, स्ट्रॉबेरी, मँगो आणि व्हॅनिला. सो हे सुद्धा आहे. त्याच्यानंतर हे आहे तुमचं डार्क चॉकलेट विथ बटरस्कॉच. सो तुम्ही बघू शकता असं काहीतरी दिसेल ते कोन्समध्ये. त्याच्यानंतर हे अगेन स्मॉल फॅमिली पॅक्स. अल्फॉन्सो मँगो आहे, चॉकलेट आहे, सीताफळ आहे. सो इथे सगळे नॅचरल फ्लेवर्स आहेत बाय द वे. सीताफळ आहे. त्याच्यानंतर किवी आपण बघितलं मगाशी. हे स्ट्रॉबेरी आहे, व्हॅनिला आहे, बटरस्कॉच आहे. त्याचबरोबर यांचे जे स्टिक्ससुद्धा आहेत त्यात नॅचरल फ्रूट्सनी बनवलेले आहेत. सो स्ट्रॉबेरी, मँगो, चिली गॉवा, नंतर फ्रूट बार, पायनॅपल हे सुद्धा आहे. सो अमेझिंग आणि युनिक कॉन्सेप्ट वाटला मला हा. आणि हां, हे मी मगाशी जे बोलत होते तो यांचं प्रीबायोटिक फायबर आणि प्रोबायोटिक कल्चर हे त्यांचं मेन USP आहे ब्रँडचा. जे तुमच्या गटला किंवा जे प्रॉडक्ट्स ते यूज करतात ते अजिबात बाधत नाही, तुम्हाला त्रास होत नाही या आईस्क्रीमचा, असं त्यांचं बेसिक कॉन्सेप्ट आहे. हे त्यांचं किचन आहे. स्मॉल ओपन किचन आहे जिथे त्यांचे सगळे प्रॉडक्ट्स बनतात. त्याच्यानंतर एवढे सगळे फ्लेवर्स आहेत आईस्क्रीममध्ये. सो त्यांच्या खूप यमी वाटतंय बघून. सो आता मी हे ट्राय केलं आहे ऑलमोस्ट बेरी मँगो संडे. याच्यामध्ये 1 स्कूप आहे मँगोचा आणि 1 स्कूप आहे स्ट्रॉबेरीचा आणि त्याच्यावर व्हिप क्रीम आहे. फ्रेश फ्रूट्स आहेत, स्ट्रॉबेरी आणि दुसरं कुठलं ब्लूबेरी आहे. नंतर हे क्रंचीज आहे त्याच्यावरती विथ क्रीम. आणि आय विल टेल यू की हे जे बोलत आहेत की प्रोबायोटिक फायबर किंवा प्रोबायोटिक कल्चर, खूप जास्त क्रीमी टेक्स्चर आहे आईस्क्रीमचं. म्हणजे यू विल नॉट फील दॅट असे पार्टिकल्स आपल्याला लागतात ना, तसं अजिबात नाही. हे एकदम व्हिप क्रीमसारखं सॉफ्ट आहे. सो अजून आपण बघणार आहोत की आपण काय काय ट्राय करतोय, पण दिस इज अमेझिंग. ओके, सो नेक्स्ट आपण ट्राय केलं आहे नटी चॉकलेट बनाना स्मूदी. सो ह्याच्यामध्ये बनाना आहे जे त्यांनी क्रश केलं आहे, त्याच्यात चॉकलेट आहे, मिल्क असेल.
मिल्क आहे आणि ऑफकोर्स वरतून खूप जास्त ड्रायफ्रूट्स क्रंच केलेले. सो हे खूप रिच इन प्रोटीन बोलता येईल किंवा हाय म्हणजे तुम्हाला जर पोट भरायचं असेल किंवा खूप फिलिंग आहे. सो तुम्ही थिकनेस पण याचा चमच्याने दाखवलं, तुम्ही याचं थिकनेस पण बघू शकता की इट्स व्हेरी व्हेरी थिक आणि टेस्टमध्ये पण खूप मस्त आहे. खूप छान त्याला बनानाचं टेस्ट आहे, चॉकलेटचं टेस्ट आहे आणि ॲट द सेम टाईम हेल्दी पण आहे आणि नटीज आहे, त्याच्यामुळे लहान मुलांनासुद्धा हे खूप आवडेल आणि लहान काय आपल्या सगळ्यांनाच हे खूप जास्त आवडेल. ओके, सो थर्ड वन आपण ट्राय करतो आहे चिकू चॉकलेट फालुदा. थोडं वियर्ड कॉम्बिनेशन आणि ऑड कॉम्बिनेशन आहे, पण ट्रस्ट मी खूप अमेझिंग लागतं आहे. सो ह्याच्यात एक चिकूचा हे तुम्ही बघू शकता, एक आहे जो चिकू स्कूप आहे हा वाला, नंतर एक आहे हा आता मेल्ट झाला आहे चॉकलेट स्कूप आहे आणि ह्याच्यामध्ये हे त्याचंच त्यांनी मिक्सचरसुद्धा बनवलेलं आहे. ह्याच्यात सब्जा आहे, चोको चिप्स आहेत, नंतर चॉकलेट सिरप आहे, अशा खूप खूप गोष्टी आहेत आणि एकदम रिच इन प्रोबायोटिक्स आणि रिच इन कल्चरसुद्धा वाटतं आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे, खूप टेस्टी आणि हेल्दी आहे. आणि चिकू तसं मला एवढं आवडत नाही, पण हे कॉम्बिनेशन भारी आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघूया फोर्थ डिश कुठली आहे. ओके, सो ही आपली फोर्थ डिश आपण जी ट्राय करतो मिल्कशेक आहे, डिश नाही म्हणता येणार. सो ही आहे ब्लॅक करंट मिल्कशेक. सो ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप चांगलं दिसतं आहे, एकतर कलर्स तर एकदमच मस्त आहेत. सो याच्यामध्ये होते ब्लॅक करंटचा स्कूप आणि त्याच्याबरोबर ऑफकोर्स मिल्कचं आणि ह्याचं थिक शेक टाईप त्यांनी बनवलं. हे एकदम थिक नाही आहे, सो तुम्ही हे बघू शकता दिस इज क्वाईट फ्लोई आहे. सो असं म्हणजे अगदी तुम्हाला हेवी नाही होणार, खूप लाईट आहे आणि खूप स्वीट पण नाही आहे. हे असतं कुठला मला ब्लॅक करंट हां ब्लॅक. सो एकदम स्वीट नाही आहे, एकदम नॉर्मल गोड आहे. सो टेस्टसाठी छान वाटतं आहे मला, एकदम सूदिंग आहे, लाईट आहे. सो अगेन 9 on 10. ओके, सो आय थिंक दिस इज द सेकंड लास्ट आय एम ट्राईंग की ज्यांना हेवी संडेज किंवा ज्युसेस आणि नाही खायचे दे कॅन ट्राय दिस कोन आणि सिंगल स्कूप आईस्क्रीम. हे आहे किवी ना, फक्त हे आहे किवीवाला आईस्क्रीम आणि लुक ॲट द टेक्स्चर, म्हणजे प्रॉपर किवीवालं त्यांचे फ्रूटचे पार्टिकल्स दिसत आहेत त्याच्यामध्ये आणि कोण तर खूपच क्रंची आहे. तुम्हाला थोडंसं तोडून दाखवते, कॅन यू हिअर द खाऊन पण दाखवते. क्रंच तुम्हाला ऐकायला आला असेल एवढा क्रिस्पी आहे आणि किवी तर एकदमच बेस्ट आहे. दो किवी डझंट हॅव इट्स ओन टेस्ट, पण ह्याच्यामध्ये जे मिल्क बेस आणि ह्याच्यावर त्यांनी जे कॉम्बिनेशन केलं आहे त्याच्यावर ते परफेक्टली जातं आहे. ओके, लास्ट वन इन द लिस्ट हे आहे टेंडर कोकोनट. कारण आता सीजनल फ्रूट्सचा तर नेहमीच सीझन असतो आणि आपल्या सगळ्यांनाच आवडतं. म्हणजे नॉर्मल आईस्क्रीमपेक्षा जर काहीतरी सीजनल मिळालं लाईक टेंडर कोकोनट किंवा सीताफळ, चिकू, तर लोकांना सगळ्यांनाच आवडतं. तर हे आहे टेंडर कोकोनट. इम्पॉर्टंट मला पॉईंट ह्याचे हायलाईट करायचं आहे, हे यांचं प्राइसिंग आहे. तुम्ही बघू शकता किती रिजनेबल कॉस्ट आहे. सो तुम्ही जर बघाल सिंगल स्कूप बघाल तर 60 रुपीज आणि 70 रुपीज किंवा 80 रुपीज त्यांची हायेस्ट आहे फॉर कुल्फी आणि कोन जर घेतलास तर 70 रुपीज स्टार्टिंग आहे, 90 रुपीज हायेस्ट आहे आणि हे कॉस्ट त्यांच्या GST इन्क्लुडेड आहेत. आणि ही क्वालिटी, रिचनेस, त्याच्यानंतर प्रोबायोटिक्स फ्रूट आणि त्याच्याबरोबर ही वाली प्राईस म्हणजे मला खूप रेकमेंडेड आहे या सगळ्याचं. आणि हे तर मी तुम्हाला स्कूपचे सांगितले, पण जर तुम्ही बाकी पण बघाल की प्रीमियम कॅटेगरीमध्ये जसं सीताफळ, टेंडर कोकोनट, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी चीज केक, हे सगळं तर हार्डली 110 रुपीज इज द लास्ट प्राईस दे हॅव. म्हणजे मला वाटत नाही याच्यापेक्षा कायच पॉकेट फ्रेंडली आणि अफोर्डेबल असेल. सो नक्की ट्राय करा. म्हणजे आय विल एनकरेज यू की तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय केलं पाहिजे की what is this exactly, आणि मग तुम्हाला कळेल की why I am so much becoming a fan of it. So